चॅनलवर, ज्याचं नाव आहे दिशा काकाच किचन. मित्रांनो, आज आपण असा एक पदार्थ करणार आहोत जो लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे चाट असेल, पाणीपुरी असेल किंवा रगडा पॅटीस असेल, यासारख्या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. त्यातलाच एक महत्वाचा पदार्थ आपण आज करणार आहोत. आज आपण करणार आहोत शेवपुरी. आता या शेवपुरीच्या रेसिपीमध्ये रगडा महत्वाचा असतो, रगड्याची रेसिपी महत्वाची, वेगवेगळ्या चटण्या केलेल्या आहेत या चटण्याची रेसिपी महत्वाची आणि पुऱ्या, या सगळ्याचा वापर करून आज आपण शेवपुरीचा बेत करणार आहोत. आता या शेवपुऱ्या करत असताना यातल्या जे चटण्या आहेत त्या ऑलरेडी आम्ही पाणीपुरीमध्ये दाखवलेल्या आहेत, त्यामुळे या चटण्या आम्ही दाखवणार नाहीत. फक्त रगडा आणि पुरी या दोन गोष्टी आपण वापरून आजची आपण शेवपुरीची रेसिपी करणार आहोत. चला तर मग बघूया आजची आपली शेवपुरीची रेसिपी. या रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. या रेसिपीला आपला एक लाईक द्या आणि आतापर्यंत जे नवीन लोक असतील किंवा जे जुनी आहेत पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, अशा सर्वांना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे. आणि या चॅनलच्या खाली किंवा या व्हिडिओच्या खाली जो एक बेल आयकॉन आहे तो मात्र नक्की दाबा, कारण अशासारख्या नवीन रेसिपी तुम्हाला परत परत बघायची असतील तर या बेल आयकॉन दाबणं आपल्यासाठी आवश्यक आहे. चला तर मग बघूया आजची आपली शेवपुरीची रेसिपी. रगडा करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया आपण. इथं आपण 1.5 कप पांढरे वाटाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला लागणार आहेत 2 मोठे कांदे बारीक चिरून, 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून, 10-12 लसूण पाकळ्या, 1.5 इंचाचा आल्याचा तुकडा, 6 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत आपण, कारण आपण इथं तिखटासाठी फक्त हिरव्या मिरच्यांचाच वापर करत असल्यामुळे 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोथिंबीर आपल्याला सजावटीसाठी लागेल. मसाल्यांमध्ये आपल्याला जिरा लागेल 1 चमचा फोडणीसाठी. वाटणामध्ये घालण्यासाठी आपल्याला आमचूर पावडर लागेल 1 चमचा, धने लागतील 1 चमचा, गरम मसाला लागेल 1 चमचा आणि हळद आपल्याला 1 चमचा लागणार आहे. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपला रगडा करणार. त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात आपण पहिल्यांदा आलं टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊ, मिरच्या टाकून घेऊ. त्याच्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर जी घेतली होती ती आमचूर पावडर टाकून घेऊ, धने टाकून घेऊ, गरम मसाला टाकून घेऊ, थोडी हळद टाकून घेऊ. गाडीवर जो मी जर रगडा बघितला असेल तर हा रगडा पिवळसट कलरचा किंवा हिरवा पिवळा असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण अजिबात लाल तिखट किंवा लाल तिखट पूड वापरत नाही आहोत. हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपण बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. हा आपला मसाला आता वाटून झालेला आहे. याचा वापर करून आपण आपलं रगडा जो आहे तो फोडणीला टाक. रगडा करण्यासाठी सर्वप्रथम आपण कुकरच्या भांड्यामध्ये आपले भिजवलेले वाटाणे जे आहेत ते शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एका कुकरच्या भांड्यामध्ये इथं वाटाणे मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालून घ्या, अगदी 1 चिमूटभर सोडा घालून घ्या. याच्यामध्ये हे वाटाणे पूर्ण बुडतील एवढं पाणी घालून हे आपण कुकरमधून शिजवून घेणार. साधारण 3 ते 4 शिट्ट्यांपर्यंत आपण हे वाटाणे चांगले शिजवून घेणार आहोत. कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटाणे ठेवून आपण याच्या साधारण 3 शिट्ट्यांपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आपण इथं रगड्याच्या फोडणीची तयारी करून घेऊ. पहिल्यांदा पॅनमध्ये आपण या रगड्याची फोडणी करण्यासाठी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे तडतडलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे कांदे जे आपण कापून घेतले होते, 2 मोठे कांदे कापून ते आपण याच्यामध्ये तेलावर चांगले परतून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. कांदा चांगला तांबूस रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला आता कांदा भाजून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण हा मसाला जो आपण करून घेतला होता तो मसाला घालून घेऊ आणि हा मसाला त्या कांद्याबरोबर चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला या कांद्याबरोबर अगदी व्यवस्थित भाजून घ्या.
त्याच्यामध्ये आलं लसूण जे आहे त्याचा कच्चा वास पूर्णपणे जायला पाहिजे. त्यामध्ये आपण आमचूर जे वापरलेलं आहे, तुमच्याकडे जर आमचूर नसेल तर तुम्ही त्यामध्ये चिंचेचा वापर केला तरी चालेल. आमचूरच्या ऐवजी तुम्ही 1-2 चमचे चिंचेचा कोळ जरी वापरला तरी तेवढाच आंबटपणा येणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे परतून घेणार आहोत चांगलं. आता व्यवस्थित भाजत आलेला आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. तुम्ही पण तुम्हाला जसं पाणी लागेल तसं मसाल्यामध्ये पाणी थोडं थोडं घालून हा मसाला भाजून घ्या. आणि याच्यामध्ये आता आपला हा जो टोमॅटो घेतलेला आहे, आपण 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, ते टोमॅटो घालून हे परत आपण परतून घेणार आहोत. टोमॅटो चांगले मऊ झाले पाहिजेत. टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला. मीठ घालताना एक काळजी घ्या की आपण थोडं मीठ शिजताना वाटण्यामध्ये थोडं मीठ घातलेलंच आहे, त्यामुळं ह्याच्यामध्ये मीठ घालताना थोडीशी काळजी घ्या. मीठ बेतानच घाला, गरजेपुरतंच घाला. आणि हे टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत ह्याच्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्या. टोमॅटो आपला आता थोडा विरघळत आलेला आहे. तुमचे टोमॅटोची क्वालिटी जशी असेल त्यानुसार तुम्हाला यासाठी वेळ लागणार आहे. आणि हल्ली आजकाल जे येणारे टोमॅटो आहे, काही वेळेला ते अजिबात लवकर विरघळत नाहीत किंवा शिजत नाहीत. अशा वेळी तुम्ही थोडंसं झाकून जरी शिजवलं तरी चालेल. थोडं पाणी घाला त्याच्यामध्ये आणि थोडा वेळ ते सरळ झाकून शिजवून घ्या. कारण आजकालचे जे हायब्रिड टोमॅटो असतात ते शिजायला थोडा वेळ घेतात आणि कच्च्यावर जर असतील टोमॅटो तर शिजायला आणि थोडा वेळ लागतो. त्यामुळं तुमच्या टोमॅटोची क्वालिटी जशी आहे त्यानुसार तुम्ही झाकून शिजवायला हरकत नाही. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि याला थोडं झाकून शिजवून घ्या. याला असं झाकून एक 5 मिनटं चांगली वाफ येऊ दे. आता आपला हा टोमॅटो शिजलेला आहे. टोमॅटो शिजला की त्याच्यामध्ये आपण शिजवलेले जे वाटाणे आहेत कुकरमधून 3 शिट्ट्या काढून जे आपण शिजवून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे आता वाटाणे याच्यामध्ये आपल्याला सगळे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. थोडे वाटाणे ह्याच्यामध्ये असे स्मॅश करून घ्या किंवा रगडून घ्या, म्हणजे आपला रगडा जो आहे तो जरासा दाटसर होईल. रगडा घट्ट होण्यासाठी किंवा दाट होण्यासाठी अनेक वेळेला याच्यामध्ये बटाटा घातला जातो. ह्याच्यामध्ये थोडासा घालून तो मिसळून रगडा घट्ट केला जातो. पण आपण इथं वाटाणेच जरा बारीक करून हा रगडा घट्ट करून घ्यायचा आहे, दाट करून घ्यायचा आहे. यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं तरी चालेल. तुम्हाला रगडा किती घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्यानुसार त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घातलं तरी चालेल. मीठ बघा चव घेऊन. मीठ कमी जास्त जर असेल तर त्यानुसार मीठ ॲडजस्ट करा. मीठ कमी झालं असेल तर थोडंसं मीठ घालून घ्या. या पद्धतीनं हा आपला रगडा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये नंतर वरती कोथिंबीर घालून हा आपला रगडा तयार करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या पद्धतीनं ज्या विकतच्या पुऱ्या मिळतात त्या पुऱ्या आपण या शेवपुरीच्या रेसिपीसाठी वापरणार आहोत. या पद्धतीनं तुम्ही एक एक पुरी गरम तेलात टाकून व्यवस्थित तळून घ्या. या पुऱ्या लगेच तळल्या जातात. तुम्हाला जर वेळ नसेल आणि झटकन पाणीपुरी करायची असेल तर या विकतच्या पुऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोगाला येतात. 1-1 किलोची पॅकेज मिळतात त्याचे. तुम्ही जर या पद्धतीच्या पुऱ्या वापरल्यात तर तुमची पाणीपुरी किंवा शेवपुरी यासारखे पदार्थ झटकन होण्याला मदत होते. अशा या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्या.
आणि याच पुऱ्यांचा वापर आपल्या आजच्या शेवपुरीच्या रेसिपीमध्ये आपण करणार आहोत. आपली आता ही शेवपुरीची सगळी तयारी झालेली आहे. आपला रगडा तयार आहे, पाणीपुरीचं पाणी तयार आहे, शेव तयार आहे, कांदा कापून घेतलेला आहे, चाट मसाला आहे, दही फेटून घेतलेला आहे, हिरवी चटणी आणि गोड चटणी, या सगळ्या गोष्टी आपण एकत्र घेतलेल्या आहेत. आता आपण याची शेवपुरी करायला तयार करूया. सगळ्या पुऱ्यांना या पद्धतीनं ज्या बाजूनं पुरी पातळ असेल त्या बाजूनं त्याला या पद्धतीनं भोक पाडून घ्या. सगळ्या पुऱ्यांना आपण भोक पाडून घेऊ. पुरीची एक बाजू कायम पातळ असते आणि एक बाजू घट्ट असते. जी बाजू पातळ असेल त्या बाजूला भोक पाडून घ्या. आता भोक पाडून घेतलेली आहेत सगळी. आता ही आपण पुऱ्या भरून घेऊया. या पुऱ्या भरण्यासाठी पहिल्यांदा प्रत्येक पुरीमध्ये थोडा रगडा घालून घ्या. आता इथं हिरवी चटणी आणि लाल चटणी आम्ही तुम्हाला सांगितलेली नाही, पण त्याची रेसिपी आमच्या पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला तर तुमची हिरवी चटणी आणि लाल चटणीची रेसिपी तुम्हाला नक्की मिळेल. नंतर त्याच्यामध्ये चटण्या घालून घ्या. गोड चटणी, त्याच्यानंतर तिखट चटणी. तिखट चटणी लहान मुलांना नको असल्यास तिखट चटणी वगळली तरी चालेल, पण मोठ्या माणसांना हवा असेल तर तिखट चटणी एकाच्या ऐवजी 2 वेळा घातली तरी चालेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यावर आपण थोडंसं दही घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक पुरीवर कांदा घालून घेणार आहोत. प्रत्येक पुरीवर शेव घालून घेणार आहोत. सगळ्या पुऱ्यांवर पाणीपुरीचं पाणी घालून घेणार आहोत. परत हवा असल्यास वरून थोडा रगडा घालून घ्या. याच्यावर परत शेव घाला सगळीकडे. दही घाला. या सगळ्या पुऱ्यांवर परत थोडा चाट मसाला घालून घ्या आणि या पद्धतीनं आपली शेवपुरी तयार झालेली आहे. ही शेवपुरी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यानंतर काय करायचं आपल्याला माहितीच आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, ही रेसिपी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आणि या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा. आणि सर्वात महत्त्वाचं, खाली असलेला बेल आयकॉन मात्र नक्की दाबा, म्हणजे यासारख्या नवनवीन रेसिपीज आपल्याला लगेच बघता येतील. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद.